शेगाव. तर आज आम्ही शेगावला इथलं सगळं पर्यटन एक्सप्लोअर करणार आहोत, पर्यटन क्षेत्र एक्सप्लोअर करणार आहोत. तर इथल्या सुंदर सुंदर पर्यटन ठिकाणांची आज आपण सफर घेणार आहोत. तर तुम्ही कंटिन्यू करा. व्लॉगची सुरुवात ही शेगावमध्ये जरी झाली असली तरीसुद्धा कणकवली ते शेगाव हा प्रवास खूप मोठा होता आणि ह्यामध्ये आम्ही काही हॉल्ट घेतले होते, तर त्याबद्दल थोडंफार सांगेन. तर फर्स्ट हॉल्ट हा आमचा कोल्हापूर रंकाळा येथे होता डिनरसाठी. आम्ही आमचे टिफिन आणले होते, सो इथे आम्ही आमचा डिनर केला आणि त्यानंतर डिरेक्टली आम्ही या हायवेला थांबलो होतो. हा हायवे कुठचा माहीत नाही, पण इथे आम्ही एक ब्रेक घेतला होता. टी ब्रेक म्हणू शकता किंवा वॉशरूम ब्रेक म्हणू शकता, इथे घेतला होता आणि इथे वॉशरूमची फ्री ऑफ कॉस्ट सोय होती आणि हे स्वच्छसुद्धा वॉशरूम होतं. त्याच्यानंतर आम्ही जालना इथे थांबलो. जालन्याला आम्ही आमचा ब्रेकफास्ट केला. इथे ढाबा टाईप काही हॉटेल्स होती आणि तिथे वडापाव पॅटी सगळं अवेलेबल होतं. आणि त्यानंतर आम्ही आमचा मोठा प्रवास संपवून फायनली शेगाव येथे पोहोचलो. तर हे दृश्य शेगाव भक्तनिवास इथलं आहे. विसावा भक्तनिवास हे इथलं नाव आहे. इथे खूप सारे भक्तनिवास आहेत, तर त्यामध्ये आम्ही विसावा येथे थांबलो होतो. तर हे दृश्य बघून तुम्हाला वाटत असेल की फायनली आम्ही शेगावला पोहोचलो आहोत. तर इथे आधी रूम नोंदणी करावी लागते आणि आम्ही इथे पोहोचल्यानंतरच रूम नोंदणी केली होती. आम्ही ॲडव्हान्स बुक वगैरे केलं नव्हतं. तर इथे आल्यानंतर खरंच लोक का हे स्वच्छ स्वच्छ म्हणतात हे आम्हाला कळलं, कारण इतकी स्वच्छता इथे जपली गेली होती. गार्डन्स होते, बसण्यासाठी खूप सारे स्पॉट्स होते आणि खूप स्वच्छ निर्मळ अशी ही जागा आहे. तर इथे आम्ही पोहोचल्यानंतर जसं सांगितलं की रूम नोंदणी केली आणि त्यानंतर आम्ही आमच्या सर्वांमध्ये एक रूम बुक केली होती, जी आम्हाला तिथे जास्तीत जास्त 15 मिनिट थांबावं लागलं असेल. तर ते भक्तनिवास आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर, किती स्वच्छ, नीट अँड क्लीन ठेवलेलं आहे आणि इथे प्रत्येक गोष्ट स्वच्छ आणि अवेलेबलसुद्धा आहे, जशी की वॉशरूम, बाथरूम सगळं आहे. ही रूम होती. ह्या रूममध्ये आम्ही सगळेजण राहिलो होतो. आम्ही इथे 1 रात्र आणि 2 दिवस असे राहणार होतो. तर इथे आल्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि लगेचच आम्ही लंचसाठी गेलो. तर महाप्रसाद होता मंदिरामध्येच आणि ह्यांची बस सेवा आहे मंदिरापर्यंत जाण्यासाठी, विच इज फॉर फ्री ऑफ कॉस्ट. तर आम्ही तिथून जेवण्यासाठी महाप्रसादासाठी लगेचच निघालो आणि लंच म्हणजे महाप्रसाद होता त्यामुळे तो फ्री होता आणि रात्रीचा डिनर हा 60 रुपीजचं कूपन पर पर्सन घ्यावं लागतं, त्यावेळी तो महाप्रसाद मिळतो रात्रीचं जेवण. तर आम्ही इथे थोडा वेळ थांबलो. इथे असे स्टॉप्स केलेले आहेत आणि अशा बसेस आहेत. तर इथे आम्ही जास्तीत जास्त 10 मिनिटं थांबलो असो आणि तिथूनच डिरेक्टली आम्हाला बसने पिकअप केलं आणि मंदिराकडे घेऊन गेली. तर तुम्ही बघू शकता रस्तेसुद्धा किती स्वच्छ आहेत आणि सगळं अगदी वातावरण भक्तिमय आहे इथे. रस्त्यामध्ये पूर्णपणे महाराजांची स्तुती अशी कमानींवरती लावलेली आहे आणि ती वाचत वाचत आम्ही मंदिरामध्ये कधी पोहोचलो आम्हाला समजलंही नाही. तर तिथे पिकअप किंवा ड्रॉप पॉईंट आहे बससाठी, तर तिथे आपल्याला सोडतात आणि तिथून पुढे आपल्याला मंदिराकडे जाऊन आपला महाप्रसाद घ्यायचा असतो प्रसादालयमध्ये. तर मंदिर परिसरामध्ये मोबाईल हा सक्त बंद आहे, म्हणजे प्रोहिबिटच आहेत, आपल्याला तो बाहेरच ठेवावा लागतो. त्यामुळे तिथे काहीही मला शूट करता आलं नाही. तर आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही भक्तनिवासमध्ये आलो. तिथे थोडा वेळ रेस्ट केली, म्हणजे जास्तीत जास्त 15 मिनटं आणि लगेचच आम्ही तिथून इथे महाराजांचे 5 धाम असं म्हटलं जातं. तर टोटल 7 ठिकाणं आहेत, तिथे जाण्यासाठी आम्ही निघालो. तर तिथे जाण्यासाठी आपल्याला ऑटो किंवा राईड्स असतात, तर त्या आपल्याला कराव्या लागतात आणि 200 रुपीज पर पर्सन असे चार्ज आहेत ते 5 धाम करण्यासाठी. तर आमचा पूर्ण ग्रुप होता, तर आम्ही 2 गाड्या बुक केल्या होत्या. एक तर ऑटो होती आणि एक 4 व्हीलर होती. तर तिथून आम्ही निघालो. पहिला आमचा हॉल्ट होता किंवा 5 धाम असं म्हणतात ते, पण टोटल 7 ठिकाणं आहेत. तर पहिलं आमचं ठिकाण होतं महालक्ष्मी मंदिर हे. तर महालक्ष्मी मंदिरमध्ये आम्ही तिथून जवळजवळ जास्तीत जास्त 7-8 मिनटात, मोजून 7-8 मिनटात आम्ही लगेचच पोहोचलो होतो तिथे. तर तिथे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे आणि मोबाईल्स अलाउड होते, म्हणजे शूटिंग तरी चालू होतं, खूप जणही करत होते आणि कोणी थांबवलंसुद्धा नाही. तर महालक्ष्मी मंदिरला आम्ही आलो. पहिल्यांदा तर एकदमच पटपट गेलो, पण नंतर रांग आतमध्ये होती. तर इथे आम्ही दर्शन घेतलं आणि इथे मागच्या बाजूला खूप सिनिक सगळं केलेलं आहे.
फर्स्ट तर महालक्ष्मी मंदिर आहे, त्याच्यानंतर तिरुपती बालाजी यांची प्रतिमा आहे, तिथे दर्शन घेतलं आणि तिथूनच खाली डाऊनस्टेअर्सला एक असा फ्लोअर केलेला आहे जिथे 12 ज्योतिर्लिंगांचं एक व्हिज्युअल ठेवलेलं आहे. खूप सुंदर आहे बघायला आणि तिथे थांबावंसं वाटतं, पण खूप गर्दी असल्यामुळे ते शक्य होत नाही. आता आम्ही बाहेर पडलो होतो जवळजवळ 5 वाजता. इथे महालक्ष्मी मंदिर येते 1 तास तर असाच जातो ज्यावेळी आपण ग्रुपमध्ये असतो त्यावेळी. त्यामुळे मी असं सांगेन की तुम्ही लवकर बाहेर पडा. ऊन वगैरे आहे, संध्याकाळी बाहेर पडतो असं करू नका, कारण टोटल 7 ठिकाणं कवर करायची असतात आणि नंतर रात्र झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित दर्शन होत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी नियम आहेत आणि मंदिर ठिकाणं वेळेवर बंद करायची सुद्धा असतात आणि रात्री आपल्याला जेवायचं सुद्धा असतं. सो खूप घाई होते आणि दर्शन व्यवस्थित होत नाही. आम्ही जरी 5 वाजता गेलो असलो तरीसुद्धा आमचे जे ऑटो रिक्षा ड्रायव्हर काका होते ते खूप चांगले होते आणि ते एक गाईडसारखे सुद्धा होते. त्यांनी आम्हाला खूप ठिकाणांबद्दल माहिती सांगितली आणि आम्हाला वेळेवरती सगळी दर्शनं व्यवस्थित करून, आम्हाला सगळी दर्शनं कवर करून त्यांनी भक्तनिवास येथे आणून सोडलं. तर भक्तनिवास येथेच आमची डिनरची, म्हणजे तिथे डिनर असतो, जसं मी म्हटलं 60 रुपीज पर पर्सनचं कूपन घ्यावं लागतं. तर तिथे आम्ही वेळेवर आलो होतो आणि आमचं जेवणसुद्धा झालं. पण तरीही मी सजेस्ट करेन की तुम्ही लवकर जा. जर ग्रुपमध्ये असाल तर. आपण 1-2 जण असतो त्यावेळी आपण पटपट कवर करतो हे सगळं. तर ही ज्योतिर्लिंगांची प्रतिमा इथे ठेवली होती. आता अजून एक गोष्ट जर मला सजेस्ट करावीशी वाटेल ती म्हणजे की जास्त वेळ एका ठिकाणी काढू नका, कारण पुढची 7 ठिकाणं आपल्याला एकाच दिवशी सगळी बघायची असतात, कारण आपण तसंच बुक केलेलं असतं. सो त्यामुळे जर एका ठिकाणी जास्त वेळ काढला तर पुढची ठिकाणं बघायला उशीर होतो, कारण पुढे खूप सुंदर ठिकाण आहे जिथे गजानन महाराजांचं वास्तव्य किंवा त्यांचा सहवास लाभलेला आहे त्या ठिकाणांनाच. तर त्या ठिकाणांची माहिती घेण्यात खूप मजा आहे. ती ठिकाणं अनुभवण्यात खूप मजा आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त वेळ काढू नका. कमीत कमी वेळामध्ये कसं सगळं व्यवस्थित कवर होईल हे बघा, कारण प्रत्येक ठिकाणी जाऊ तिथे आपल्याला असं वाटतं की इथे यार थोडा वेळ थांबूया, थोडा वेळ आपण शांत बसूया किंवा व्हिडिओ शूट करूया, फोटो काढूया. पण प्रत्येक ठिकाणाचं जर इक्वली आपल्याला सहवास हवा असेल, आपल्याला तिथे दर्शन घ्यायचं असेल तर पटपट कवर करणं हे खूप गरजेचं आहे. आणि तिथले सेवेकरीसुद्धा तसंच आपल्याला एक हे करून देतात, अश्योर करून देतात की तुम्ही म्हणजे पटपट दर्शन घ्या. पहिल्यांदा आपल्याला प्रथम दर्शनी असं वाटतं की हे किती घाई करत आहेत, पण तसं नाही आहे. आपल्याला ज्यावेळी सगळी दर्शनं कवर करायची असतात तर तेवढा स्पीड ठेवणं खूप गरजेचं असतं. तर तिथून बाहेर आल्यानंतर असे स्टॅच्यूजसुद्धा त्यांनी उभारले आहेत. खूप छान वाटतं सगळीकडे. आता तिथून आम्ही गेलो होतो नागझरी येथे. श्री गोमाजी महाराजांचं समाधीस्थान आहे. तर गोमाजी महाराज हे श्री गजानन महाराज यांचे गुरु आहेत आणि त्यांचे इथे समाधीस्थळ आहे. खूप सुंदर आहे एकदम. म्हणजे आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे मी जास्त काही तिथलं दाखवू शकत नाही. परंतु आतमध्ये तुम्ही नक्की जा, खूप सुंदर आहे. असं वाड्यासारखं एक रिप्रेझेंटेशन आहे. तिथे आतमध्ये किचन आहे आणि जुनं किचन आहे, म्हणजे तिथे जुन्या प्रकारची चिमणी वगैरे असं सगळं आहे व्यवस्थित आणि एकदम जुनावाला गाव वाड्यावाला फील देतो. खूप मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि आतमध्ये खूप जुनी भांडी आहेत पितळेची वगैरे. एकदम भारी वाटत होतं ते सगळं बघून. आम्ही इथे पोहोचलो त्यावेळी तुम्ही बघू शकता अंधार झालेला आहे, पण खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की म्हणजे सगळीच ठिकाणं नक्की कवर करा, जर म्हणजे दमलात तरीसुद्धा, कारण चालावं लागतं खूप जास्त. सो गुड पेअर ऑफ शूज, फुटवेअर कॅरी करा. जर तुम्हाला शूज कम्फर्टेबल जे तुमच्यासाठी असेल ते कॅरी करा, कारण खूप चालावं, खूप पायऱ्या चढाव्या उतराव्या लागतात. एजिड पर्सन असेल तर त्यांची एक मानसिक तयारी करूनच त्यांना घेऊन जा, कारण नंतर त्यांची जास्त किरकिर ऐकण्यापेक्षा आपण आधीच त्यांना सांगितलेलं बरं की जास्त चालावं लागणार आहे. पण मला असं वाटतं की अशा ठिकाणी ज्यावेळी आपण फिरायला जातो त्यावेळी तरुणांपेक्षा वयस्कर माणसांचा उत्साह हा जास्त असतो आणि आजकाल ते आपल्यापेक्षा जास्त फिट आहेत. सो त्यांची किरकिर नसणार, आपल्यासारख्यांची जास्त किरकिर असते ज्यावेळी चालावं लागतं. तर इथे पोहोचलो त्यावेळी आम्ही म्हणजे दर्शनाला जायच्या आधी इथली सगळी शॉप्स ओपन होती आणि अशा ठिकाणी आल्यानंतर आपल्याला तिथल्या एक प्रकारच्या गोष्टी समजून जातात. जसं इथे चिप्स वगैरे इथे जे फेमस आहे, इथल्या टेस्ट्स आपल्याला समजू लागतात. तर इथे आम्ही आलो आणि पहिल्यांदा उसाचा रस पिला.
ऊसाच्या रसाबद्दल टू बी ऑनेस्ट सांगायला गेलं तर आपल्यापेक्षा तिथे जरा कमी गोड ऊस होता, म्हणजे ऊसाचा रसा कमी गोड होता आणि तेवढी चव नाही भेटली. तर आपण ज्यावेळी बाहेरच्या प्रदेशात येतो तर आपल्या टेस्ट बर्ड्सवरती कंट्रोल करावा. माझं तरी एक म्हणणं आहे, ज्यावेळी आपण फिरायला जातो ॲज अ टुरिस्ट तर आपले लाड हे खाण्याजेवणाचे, राहण्याचे नसावेत, फिरण्याचे असावेत. तर तेच आपण माइंडमध्ये ठेवावं. तर त्यानंतर आम्ही पोचलो शिव मंदिर येथे. तर इथे सुद्धा मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे. तर आमच्या गाईड दादांनीच असं म्हणेल किंवा ड्रायव्हर दादांनी आम्हाला इथलं व्यवस्थित सगळं समजावून सांगितलं. इथल्या मागची स्टोरी, तिथे गजानन महाराजांचं वास्तव्य सगळं काही समजावून सांगितलं. आता मी जर व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बोलले तर तुम्हाला एकदम सगळं कंबाईन होईल आणि त्यातल्या काहीही गोष्टी लक्षात राहणार नाहीत. तर तुम्ही ज्यावेळी इथे व्हिजिट कराल त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी नक्की ऐका. वेळ होतो आहे म्हणून फक्त दर्शन घेऊन बाहेर पडू नका, तर तिथल्या मागच्या कथा सगळं समजून घ्या. त्यावेळीच आपल्याला त्या ठिकाणचं महत्त्व समजतं आणि आपल्या मनातली भक्ती वाढते. तर त्याच्यानंतर आम्ही आलो कृष्णाजींचा मळा येथे. आणि प्रत्येक ठिकाण जसं की हे 5 धाम म्हणतात किंवा सगळी ठिकाणं एकदम स्वच्छ आहेत, एकदम नीट क्लीन आणि प्रसन्न वातावरण देतात. इथे आलो, इथे आम्हाला कंपेअर टू अदर प्लेसेस खूप कमी गर्दी मिळाली. इथे थोडा वेळ आम्ही स्पेंड केला. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे सगळं. अजून एक गोष्ट मी सांगेन ती म्हणजे विदर्भात आम्ही आलो होतो. कोकणमधून विदर्भात ज्यावेळी जातो त्यावेळी खूप डिफरन्सेस आहे. खाणं पिणं हे तर झालंच, पण एक नैसर्गिक वातावरण, खूप गोष्टींचा फरक आहे. पण तरीसुद्धा गरमी होती, नक्कीच होती. पण आमच्या इथेसुद्धा खूप गरमी आहे. तर ज्यावेळी आपण फिरत असतो त्यावेळी आपल्याला ह्या गोष्टी मनात आणून चालत नाहीत. तर इथे आल्यानंतर जास्तीत जास्त भर हा प्रवासावरती किंवा इथलं पर्यटन एक्सप्लोर करण्यावरती द्या. ज्यावेळी आपण गरम होतं आहे अशा गोष्टींमध्ये राहतो त्यावेळी आपण तक्रारींमध्ये जास्त भर देतो असं मला वाटतं. तर इथे आलो त्यावेळी आम्हाला इतकं काही गरम तसंही वाटलं नाही. शेगावमध्ये खूप थंड वाटलं. आमच्या पुढचा जो प्रवास होता तिथे आम्हाला जास्त गरम वाटलं असं मी म्हणेन, कारण गरमी ही सगळीकडेच आहे. कृष्णाजींचा मळा येथे दर्शन झाल्यानंतर आम्ही हनुमान मंदिर येथे आलो. इथे अजिबात गर्दी नव्हती आणि इथे आल्यानंतर मी इथल्या एका काकांना विचारलं आणि त्यांनी मला सांगितलं की इथे मी व्हिडिओ शूटिंग करते. सो मी परमिशननेच इथे व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे. इथलं खरंच खूप हे जे काम होतं, मंदिराचं वर्क होतं ते खूप रेखीव होतं, खूप सुंदर असं होतं. तर इथे श्री गजानन महाराज यांच्या पादुकांचं दर्शनसुद्धा घ्यायला मिळतं. तर इथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो. गजानन महाराजांचं प्रकट वृक्ष जे आहे तिथे गेलो आणि तिथून पुढचं ठिकाण होतं बंकट सदन. तर अशी आम्ही 7 ठिकाणं टोटल कवर केली. आम्हाला खूप उशीर झाला होता, पण आम्हाला प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित दर्शन घ्यायला मिळालं. तर आमच्या ड्रायव्हर दादांनी आम्हाला प्रत्येक ठिकाणाची व्यवस्थित अशी माहिती दिली. तर हे ड्रायव्हर दादा आहेत, तुम्ही जर तिथे गेलात तर नक्कीच ह्यांच्या गाडीने प्रवास करा. आता ह्यांचं मला नाव आम्ही घेतलं नाही, कारण जसं मी म्हटलं आम्ही खूप लेट बाहेर पडलो होतो. तर त्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणचं दर्शन घेणं, त्याच्यानंतर माहिती घेणं ह्यामध्ये जास्त व्यस्त झालो होतो. तर तिथून एकदमच जवळ आहे, प्रकट वृक्षाच्या एकदमच पुढे एक लेफ्ट मारला की तिथे बंकट सदन आहे. तर आम्ही तिथे दर्शन घ्यायला गेलो. आता तिथेसुद्धा बंकट सदन येथेसुद्धा आतमध्ये व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफी काहीच अलाउड नव्हतं, त्यामुळे तिथेसुद्धा मी काहीच व्हिडिओ करू शकले नाही. एक टिप सांगेन की तिथे गेल्यानंतर ज्यावेळी आपण विचारतो की आम्हाला आनंदसागर येथे जायचं आहे, तर खूप लोक तुम्हाला सांगताना मिळतील की तिथे काही नाही आहे, गणपती मंदिर आहे, शिव मंदिर आहे, तर तिथे जाऊ नका, तर तुमचा वेळ वगैरे वाया जाईल वगैरे. तर माझं असं मत आहे की आपण एवढा लांब प्रवास करून गेलेलो आहोत तर तिथलं प्रत्येक पर्यटन हे आपण एक्सप्लोर केलं पाहिजे. कदाचित 50-50 असू शकतं, कदाचित ते माणसं खरं सांगू शकतात किंवा कदाचित त्यांचं काही वेगळे त्या मागचे मुद्दे असू शकतात. तर आम्हाला असं खूप ठिकाणी खूप लोकांनी सांगितलं की नको जाऊ, आनंदसागरला जास्त काही बघण्यासारखं नाही आहे. तर आम्ही त्याचं नाही ऐकलं, आम्ही गेलो, कारण आम्ही खूप लांबून प्रवास केला होता. 850 किलोमीटरवरनं आम्ही आलो होतो आणि आम्हाला सगळं व्यवस्थित पाहायचं होतं, अनुभवायचं होतं, सगळ्या पर्यटनाचा आस्वाद घ्यायचा होता. त्यामुळे आम्ही गेलो आणि खरंच हा आमचा निर्णय एकदम उत्तम होता, अगदी योग्य होता. कारण तिथे जरी 2च मंदिरं असली तरीसुद्धा खूप अजून गोष्टी आहेत ज्या आपण बघितल्या पाहिजेत ॲज अ टुरिस्ट. तर आम्ही रात्री आमचं सगळं व्यवस्थित आटपून आमची 7च्या 7 दर्शनं व्यवस्थित घेऊन भक्तनिवास येथे आलो. तिथे आम्ही आमचा डिनर कंप्लीट केला.
आणि सकाळी उठून आम्ही श्री गजानन महाराजांच्या मंदिर येथे दर्शनासाठी गेलो. तर तिथे जाण्यासाठी बसेस असतात, पण आपल्यासारखे सगळेच उत्साही असतात. इथे आल्यात म्हणजे ते महाराजांच्या दर्शनासाठीच आलेले असतात. त्यामुळे बस ह्या लिमिटेड असतात आणि त्या लिमिटेड टाईमसाठी असं नाही म्हणणार, पण पटकन फुल होऊन जातात. खूप जास्त गर्दी असते. तर आम्ही असं ठरवलं की आम्ही तिथे ऑटो रिक्षाच करून जावी. तर आम्ही त्याच काकांना फोन लावून आय थिंक 20 रुपीज पर पर्सन आम्ही मंदिर येथे गेलो होतो, भक्तनिवास संकुल येथून, 20वा भक्तनिवास संकुल येथून. आता आम्ही दर्शन कंप्लीट केलं, आमचं दर्शन व्यवस्थित घेतलं. 50 मिनिट्समध्ये दर्शन होतं असं तिथे एक फलक होता आणि खरंच 50 मिनिट्समध्ये दर्शन होतंच, कारण तिथे सेवेकरी खरंच खूप तेवढं सगळं व्यवस्थित ॲडजस्ट करतात. तर तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही फेमस शेगाव येथील कचोरी खाल्ली. तर मंदिराच्या आवारामध्येच म्हणजे मंदिरातनं बाहेर पडल्यानंतर थोडी 5-1 मिनटं चालली, 5-1 मिनटंसुद्धा नाही म्हणणार, मोजून 2 मिनटं चालली, तर इथे आम्ही शेगाव कचोरी खाल्ली आणि 50 रुपीज एक कचोरी होती. खूप छान होती. आपल्या इकडे कचोरी मिळतात त्या जरा फुललेल्या मिळतात, ह्या कचोरी थोड्या चपट्या होत्या, पण चवीला खूप सुंदर कचोरी आहे. टेस्ट मला खूप जास्त आवडली. तर इथे आम्ही थोडंफार शॉपिंग केलं, इथे थोडाफार फिरलो. म्हणजे टोटल जर मी म्हणावे दर्शन घेतल्यानंतर दर्शनाची 50 मिनटं, तर तो 1 तास पकडून आम्ही इथे अर्धा तास फिरलो आणि तिथून आम्ही भक्तनिवास येथे आलो. भक्तनिवासमधून आम्ही चेकआउट केलं, आमचं सगळं व्यवस्थित तिथे केलं आणि त्याच्यानंतर आम्ही आनंदसागर आध्यात्मिक केंद्र इथे आलो. आनंदसागर येथेसुद्धा मोबाईल शूटिंग अलाउड नाही आहे. जर असतं तर खरंच खूप सुंदर आहे. मी दाखवलं असतं आणि खूप सुंदर सगळं व्यवस्थित आहे. गणपती मंदिर, शिव मंदिर हे बघण्याजोगं आहे आणि चालावं खूप लागतं, पण मी सांगेन की चाला, खरंच चाला आणि ते सगळं व्यवस्थित गणेश मंदिर, शिव मंदिर बघा. आणि ते संत मेळ्याचं सुंदर असं डिस्प्ले ठेवलेलं आहे. खूप भारतभराचे सगळे संत तिथे व्यवस्थित मूर्त्या करून ठेवलेल्या आहेत, त्यांची माहिती आहे. आणि तिथे एक व्यवस्थित असं आर्टिफिशियल वॉटर बॉडीसुद्धा केलेली आहे. ताजमहालसारखं वाटतं खरंच बघायला गेलं तर. तर तिथे आम्ही व्यवस्थित फिरून आम्हाला 1 तास लागला तिथे सगळं फिरण्यासाठी आणि तिथून आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. थँक्यू फॉर वॉचिंग.